यांची पाहिली भरत आलेली. यांचा पापाचा घडा हळूहळू हळूहळू भरत आलाय. यांना वाटतं आपण उठाव करीनात, आपण संयमी लोक आहेत, आपण थोडं शांततेने चाललो. एकदा जर मराठीने हातात दांडक घेतलं तर पुन्हा मूडच तर खाली होणार नाही, यांच्या डोक्यातच आहे. आणि हे जर काही थांबले तर नावीला जे मग ते एका दिवशी करावंच लागणार. आता माया माऊलीपर्यंत हात आलाय. तुमच्या लेकीच्या अंगावर हात टाकला जमन का? तुम्ही आमच्या महिलेवर उलटा हात टाकायला लागला. आम्ही तुमच्या महिलेला आमच्या महिले इतकं बघतो, आम्ही नाही तुमच्या महिलेवरती हात टाकीत. आमचे सुद्धा पोरं टाकू शकते. इतकी नीच पैदास पण तुमची इतकी आमची नाही. ओरिजिनल पैदास आमची. तुमच्या असल्या चुकीमुळं गोरगरीब त्या समाजाला सुद्धा भोगावं लागणार आहेत या लाभार्थी टोळीमुळं. त्यांच्यात असणाऱ्या चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यामुळं ती जात सुद्धा बदनाम व्हायला लागली. हे लाभार्थी टोळी ह्या 2-3 मंत्र्यांनी सांभाळली आणि आज त्यांच्याच अंगोट असं यायला लागलंय आता. कारण ते पुरेवाला धन्या असणारच याच्यात. फोन का व्हायला केला असेल त्याला लय मोठं ते खुरकुतासारखं मुळ्यात झालेलं आहे, त्याला दम घेत नाही. त्याने फोन केलाच असेल, बेटे तू जिरी बघते, तू माझ्या संगत तो आणखी पोरं भरलंच नाही. माझ्या बाप्पाचा सुपारी देते ती. अरे तो सुपारीला गोट्यात फोडीन मी. आमच्याच पाड्याशी हाताखाली घेतो, आमच्याच पायद्याशी त्या काही पैशासाठी भुकालेल्या, मान सन्मानासाठी आपली जात सोडून आपला समाजाचा छत्रपतींचा पराक्रम सोडून पैसे कमायसाठी हे आवड इंडती आपली. साहेब साहेब म्हणती पायदास, साहेब म्हणती शहा नोकरी म्हणतात ते स्वतः म्हणते आम्ही शहा नोकरी, आमच्यावर संस्कार आहे. ही तुझी बहीण आहे ना शहा नोकरी आहे, ही बहीण आहे ना तुझी. साहेबाच्या टोळीनं तो ह्या साहेबाच्या टोळीनं हिचे कपडे फाडले. बहीण आहे ना तुझी. त्यांचा नादाने पळतो का? आपल्या ह्या फितूर लोकांमुळं आपल्या जातीवरती संकट यायला लागले. अरे यांनी आपल्याला संपवायचं ठरवलंय, तर त्याला स्वप्नात बघ म्हणा मराठीत संपेल. तुला मराठीत संपणार नाही. तो एक दिवस बघ थोड्या दिवसात भरतेत का नाही. असा होणार एक दिवस त्यो असं पाप करून करून